सभापती महोदय, ही अर्धा तास चर्चा मुंबई नंतर लागणार आहे. परिण बसा हे होऊ दे. तुम्ही आता आलात, आधीपासनं जे जे होते ही काहींनी अर्धा तास रिक्वेस्ट केलेली चर्चा उशिरा घ्या. हा प्रवीण भाऊ. मुंबई अग्निशमन यंत्रणेची क्षमता नसताना 35 मजल्यावरील इमारतींना बांधकामांना परवानगी देण्यासंदर्भातली आहे. सभापती महोदय, मुंबईत स्कायस्क्रॅपर इमारतींची संख्या वाढते आहे आणि महानगरपालिकेच्या अग्निशमन यंत्रणेची क्षमता फक्त 90 ते 100 मीटर पर्यंत आहे. मी काही उदाहरणं सभापती महोदय या निमित्ताने देणार आहे. गोरेगावला 13 फेब्रुवारी 2026 ला 45 मजली इमारतीच्या 9व्या मजल्याला भीषण आग लागली. आग वरच्या मजल्यावर होती. अग्निशमन यंत्रणेची मर्यादा त्यावेळी लक्षात आपल्या त्या ठिकाणी आली. सभापती महोदय, दहिसर पूर्वेला मी जिथून येतो 7 सप्टेंबर 2025 ला जनकल्याण सोसायटी आहे. 24 मजली इमारतीच्या बेसमेंटमधील इलेक्ट्रिक डक्टमध्ये आग लागली आणि धुरामुळे वरच्या मजल्यावर रहिवासी त्या ठिकाणी अडकून गेले. त्यातही एकाचा मृत्यू झाला आणि सभापतीमध्ये जवळपास 18 जण जखमी झालेत. जोगेश्वरीलाही 23 ऑक्टोबर 2025 ला JMS बिझनेस पार्कच्या 13 मजली इमारतीला भीषण आग लागली. या घटनेत इमारतीची अंतर्गत अग्निशमन यंत्रणा बंद होते, ज्यामुळे आग लेवल 3 पर्यंत त्या ठिकाणी पोहोचली. अंधेरी मी पश्चिमेला 25 डिसेंबर 2025 ला सोरॅन्टो टॉवर आहे. 23 मजली इमारतीच्या 14व्या मजल्यावर सभापती महोदय आग लागली. विलेपार्ल्यालाही 9 मार्चला 13 मजली इमारतीला लागलेल्या आगीत 63 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. ही तर काही ठराविक उदाहरणं सभापती महोदय या ठिकाणी दिलेली आहेत. अशा घटना मुंबईमध्ये त्या ठिकाणी रोज घडताना दिसत आहेत. यामध्ये महानगरपालिकेची काय व्यवस्था आहे सभापती महोदय? तर 90 मीटर उंचीची शिडी आहे, जी साधारण 30 ते 32 मजल्यापर्यंतच त्या ठिकाणी पोहोचू शकते. आणि वाऱ्याचा वेग आणि इमारतीचं डिझाईन जर प्रत्यक्षात त्या ठिकाणी बघितलं तर ही मर्यादा प्रत्यक्षात वर्किंग होताना त्या ठिकाणी कमी काम करते. 30 मजल्यांपेक्षा उंच इमारतीमध्ये आग लागल्या सभापती महोदय, बाहेरून जी शिडी असते, ज्याला बाह्य शिडी म्हणतो, ती त्या ठिकाणी काम करू शकत नाही. BMC आता ड्रोन आणि कॉम्प्रेस्ड एअरफोम सिस्टीम सारख्या आधुनिक तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न करते. अजून काय ते आलं नाही आणि कार्यान्वित झालं नाही. काय त्याचं स्टेटस आहे त्याची कल्पना नाही. या संदर्भामध्ये 3च प्रश्न सभापती महोदय आपल्या माध्यमातून सन्माननीय मंत्री महोदयांना या ठिकाणी करणार आहे. मुंबई महानगरपालिकेकडे 30 ते 32 मजल्यांपेक्षा जास्त उंच इमारतींसाठी फायर फायटर यंत्रणा नसताना कशाच्या आधारावर उंच इमारतींना महानगरपालिका त्या ठिकाणी परवानगी दिली जाते, याचं उत्तर त्या ठिकाणी पाहिजे. मुंबईकरांकडून फायर फायटिंगसाठी त्या ठिकाणी कर आकारला जातो सभापती महोदय. मग अशा प्रकारची जर कर आकारला जात असेल तर त्यातनं मिळणाऱ्या पैशांना या व्यवस्था मोठ्या प्रमाणावर का उभ्या केल्या जात नाहीत? त्या पैशाचं काय होतं याचंही उत्तर त्या ठिकाणी पाहिजे. आणि सभापती महोदय, जोपर्यंत पुरेशी यंत्रणा उपलब्ध होत नाही तोपर्यंत 30 ते 32 मजल्यांपेक्षा जास्त उंची असलेल्या इमारतींसाठी बांधकाम परवानगी देण्यात येणार नाही. अशा प्रकारचे आदेश शासन महानगरपालिकेला देणार का? मंत्री महोदय. आता ह्याला होय म्हटलं तर किती अडचण होईल. पॉझिटिव्ह. सभापती महोदय, सन्मान्य सदस्य प्रवीण दरेकर साहेबांनी मुंबईच्या एका आपत्कालीन परिस्थितीवर सभागृहाचं लक्ष वेधलेलं मंत्री आहे. नाहीयेत. या संदर्भामध्ये आपत्कालीन व्यवस्था म्हणजे एखाद्या इमारतीला आग लागल्यानंतर मुंबई महानगरपालिका नक्की काय करते हा देखील त्यांचा प्रश्न आहे. मंत्री नाहीयेत. 30 ते 32 मजली इमारतीच्या नंतर ताई आली. आपल्याकडे जी फायर ब्रिगेडची शिडी लागते ते नाही, ही वस्तुस्थिती देखील प्रवीण दरेकर साहेबांनी या ठिकाणी मांडली. याच्यामधला महत्वाचा मुद्दा आहे की जगाच्या पातळीवर आता शिडीपेक्षा अत्याधुनिक यंत्रणा ह्या मोठमोठ्या म्हणजे 100 मजली, 150 मजली, 200 मजली इमारतीमध्ये बसवल्या जातात. त्याच्यामधला कॅरिडॉर असेल, तिथले दरवाजे असतील, फायर स्टेअरकेस असेल, फायर लिफ्ट असेल, रिफ्यूज एरिया असेल, फायर एस्केप असेल, फायर टॉवर असेल, स्प्रिंकलर असतील, अलाराम असतील,
या सगळ्या गोष्टी त्याला बसवल्या जातात आणि म्हणूनच त्याला महानगरपालिकेकडनं किंवा संबंधित यंत्रणेकडनं परवानगी दिली जाते. परंतु मुंबई अग्निशमन दलाकडनं सदर इमारतींना अग्नी प्रतिबंधक उपाययोजना करत असताना सुरुवातीला तात्पुरती अग्निशमन सुरक्षा मान्यता दिली जाते. त्याच्यानंतर वास्तुविरा म्हणजे आर्किटेक्टने पूर्ण इमारत बांधकामाचा प्रस्ताव दिल्यानंतर सगळ्या फायर सेफ्टी त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत का याचा सर्वे महानगरपालिकेकडनं आणि अग्निशमन दलाकडनं केला जातो आणि त्याच्यानंतरच या संपूर्ण इमारतीची परवानगी दिली जाते. सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी सांगितले की या परवानगी देत असताना प्रोसिजर काय राबवली जाते, ज्याचा मी उल्लेख केला की या सेफ्टीच्या दृष्टीनं ज्या ज्या काही गोष्टी त्या इमारतीमध्ये पाहिजेत या सगळ्या बघितल्या जातात. हायराईज कमिटीची मंजुरी घेणं देखील याला बंधनकारक आहे आणि अशा सगळ्या गोष्टी केल्यानंतरच अग्निशमन दलाच्या परवानगीनं त्यांना NOC देऊन आणि शेवटची परवानगी देऊन इमारतीला मान्यता दिली जाते. सन्मान्य सदस्यांनी अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली की आपल्याकडे 94 फुटापेक्षा जास्त उंचीची आपल्याकडे शिडी नाही. हे वस्तुस्थिती खरी आहे, परंतु ही देखील वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे की आपण दुबई शहरामध्ये जर गेलो किंवा सिंगापूर शहरामध्ये गेलो तर अशी कुठची यंत्रणा शिड्यांची ही त्या ठिकाणी प्रचलित नाही. तिथं देखील फायर सेफ्टीच्या दृष्टीनं या गोष्टी केल्या जातात ज्या मुंबईमध्ये केल्या जातात. कोरे नाहीये. परंतु मुंबई हे आंतरराष्ट्रीय प्रवीण दरेकर साहेब शहर आहे आणि तुम्ही केलेली मागणी अतिशय महत्वाची आहे की आपल्याकडे जी चेन्नईमध्ये 104 मीटरची सगळ्यात देशात उंच शिडी आहे त्याच्यापेक्षा आंतरराष्ट्रीय शहरामध्ये अजून उंच शिडी असली पाहिजे. हे जे तुमचं म्हणणं आहे हे सरकारच्या निमित्तानं महानगरपालिकेला सांगितलं जाईल, तसे निर्देश दिले जातील आणि चेन्नईपेक्षा चांगल्या टेक्नॉलॉजीची शिडी देशातली सगळ्यात उंच शिडी ही मुंबईमध्ये करण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि तसे निर्देश मुंबई महानगरपालिकेला दिले जातील. याच्याशी थोडासा रिलिव्हंटच प्रश्न आहे. मागे नॅशनल पार्कला धबधब्यामध्ये ती मुलं त्या धबधब्याखाली त्या ठिकाणी बुडून जवळपास 2 दिवस शोध घेत होतो आणि त्यावेळेला मी यंत्रणेच्या संपर्कात होतो. शेवटी तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण होते, त्यांनी स्कुबा डायव्हिंगसाठी कुठून तरून बाहेरून यंत्रणा मागवली. तर अशा प्रकारचं जर गोष्ट झाली तर तीही व्यवस्था करण्यासंदर्भात आपण या ठिकाणी महानगरपालिकेला किंवा अग्निशमन यंत्रणेला शासनाने आदेश द्यावेत किंवा सूचित करावाची विनंती आहे. देण्यात येतील, परंतु स्कुबा डायव्हिंगसाठी आता दुसरीकडे जायची आवश्यकता नाही. सिंधुदुर्ग सारख्या जिल्ह्यामध्ये देखील स्कुबा डायव्हिंगचं ट्रेनिंग आता दिलं जातं, मुंबईमध्ये देखील दिलं जातं. परंतु ही यंत्रणा अग्निशमन दलाच्या BMCच्या कार्यप्रणालीकडे नसेल तर ते देखील निर्देश दिले जातील आणि ही देखील सुविधा निर्माण करण्याचे निर्देश दिले जातील.